आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेतर्फे वीर माळवाडी येथे शालेय साहित्य वाटप व सत्कार समारंभ संपन्न. नुकतेच पुणे जिल्ह्यातील विरगाव वीर माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने नवीन सदस्य नोंदणी, सत्कार समारंभ आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवार दिनांक 26 रोजी आयोजित या कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख उपस्थितांचे मार्गदर्शन. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे ग्रामीणचे वालचंद नगर येथील पोलीस उपनिरीक्षक रतनलाल चौधरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटना सोलापूर विभागाचे संतोष महादेव खिलारे, प्रसिद्ध पत्रकार कटार सर, सासवड आणि वाचन नगर मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेच्या नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांना नियुक्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. महत्त्वाचे प्रबोधन, मोबाईल आणि फास्ट फूडचे दुष्परिणाम. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रामुख्याने 2 विषयांवर उपस्थितांनी प्रकाश टाकला. मोबाईलचा मनावर होणारा परिणाम, अतिमोबाईल वापरामुळे मुलांच्या एकाग्रतेवर होणारा परिणाम आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांना जागरूक करण्यात आले. फास्ट फूडचे घातक परिणाम, बाहेरील उघड्यावरचे अन्न आणि जंक फूड मुळे लहान मुलांच्या शरीरावर होणारे विपरीत परिणाम सांगून सकस आहार घेण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचा वारसा. जिल्हा परिषद शाळा वीर माळवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संघटनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शाळेतील शिक्षक आणि मानवाधिकार संघटनेचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटना, नवी दिल्ली. आक्रोश मराठी न्यूज. वीर कुरकुरे खाल्ल्यामुळे काय झालं सांग. काय झालं? कुरकुरे नाव सांग तुझं पूर्ण. माझं नाव आहे संतोष वाघ. काय झालं होतं? कुरकुरे बांबू खाल्ले होते हा आणि पोटात दुखायला लागले. हा मग काय झालं पुढे? मग लय दिवस दुखायला लागलं तर डॉक्टरकडे नेलं आणि काहीतरी डॉक्टरांनी टाकलं पोटावरती, काहीतरी केलं. सोनोग्राफी. मला माहिती नाही काय. हा हा मग घरी आले. सोनोग्राफी. मग तुला कुरकुरे खायला सांगितलं डॉक्टरांनी का बंद करायला मग सांगितलं? बंद करायला. हे सगळ्यांना सांग, तू पण. सगळ्यांनी बंद कर मला कुरकुरे खायला. आजच्या या प्रशिक्षणातून आपण हेच लक्षात ठेवायचं, सर्वांना मनापासून सर्वांचे मनापासून आभार.